नमस्कार. महाफास्ट न्यूज 100 या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. पाहूया आतापर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींचा इत्थंभूत आढावा महाफास्ट न्यूज 100 मध्ये. 75 वयापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी करमाफीची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. फक्त पेन्शन न कमाई असलेल्यांना कर भरावा लागणार नाहीये. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कर रचनेत कसलेही बदल करण्यात आलेले नाहीये, तर जुनेच आयकर स्लॅब कायम राहणार आहेत. फक्त 75 वर्षांवरील नागरिकांना काहीशी सवलत दिली गेली आहे. 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये वन नेशन वन रेशन हा उपक्रम राबवला जाणार आहे. वन नेशन वन रेशनच्या स्थलांतरित मजुरांनाही मोठा लाभ होणार आहे. स्थलांतरित मजुरांसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केलं जाईल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी तर नागपूर मेट्रो 2 साठी 5976 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. रेल्वेसाठी 1,10,055 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 46,000 किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आता करण्यात येणार आहे. 2023 पासून नवीन रेल्वे सेवांना सुरुवात होणार आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. पुण्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. यामुळे सोनं आणि चांदी स्वस्त होणार आहे. भारतीय बनावटीचे मोबाईल स्वस्त होण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळेस केली. देशात 750 एकलव्य स्कूल उभारण्यात येणार आहेत. मागासवर्गीय मुलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. 6 वर्षांसाठी 35,919 कोटींची तरतूद यात असणार आहे. देशात 27 शहरांमध्ये मेट्रोचं जाळं पसरलं आहे. अर्थसंकल्पात देशातील मेट्रोसाठी एकूण 11,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू समोर ठेवून महिलांना यापुढे सर्व क्षेत्रात काम करता येईल असं केंद्र सरकारनं म्हटलंय. तशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. तसंच महिलांना यानंतर नाईट शिफ्टमध्ये सुद्धा काम करता येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार आहे. त्यामुळे देशात निर्मिती होणारे नायलॉनचे कपडे स्वस्त होणार आहेत. तसंच ड्राय क्लिनिंगही स्वस्त होणार आहे. देशाच्या अर्थसंकल्पात लोखंड स्टीलच्या वस्तूंना कस्टम ड्युटीत सूट मिळणार असल्यानं लोखंड आणि स्टीलच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. अर्थसंकल्प सादर करताना चामड्यापासून बनवणाऱ्या वस्तू स्वस्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्पात केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे देशात आता केमिकल्सही स्वस्त होणार आहे. आंब्यावरील कस्टम ड्युटीत सूट मिळणार आहे. आंब्याच्या वस्तू स्वस्त होणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. भुसावळ खरगपूर रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉरची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. यासह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते जामनेर या मीटरगेज रेल्वे मार्गाचं ब्रॉडगेजमध्ये आता रूपांतर करण्यात येणार आहे. भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉर हा जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीनं शिक्षणाच्या आणि उद्योगाच्या दृष्टीनं देखील महत्त्वपूर्ण आहे. या मोबाईलच्या सुट्या भागांना 0% कस्टम ड्युटी होती, ती आता 2.5% करण्यात आली आहे. त्यामुळे विदेशी मोबाईलही महाग होणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात ऑटो पार्ट्स महाग होणार असल्याची घोषणा करण्यात आली. ऑटो पार्ट्समधील काही गोष्टींवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली असून ऑटो पार्ट्स महागणार आहेत. अर्थसंकल्पात जेमस्टोन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्टोन्स आणि ज्वेलरी महागणार आहे. जीएसटी भरण्याची प्रक्रिया आता सोपी केली जाणार आहे. जीएसटी चोरी करण्याकरिता कारवाईची व्यवस्था अधिक कडक केली जाणार आहे. आयडीबीआय सोबतच अन्य 2 सरकारी बँकांचं खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. तसंच एका विमा कंपनीचंही खासगीकरण केलं जाणार आहे. काही संस्था कर्मचाऱ्यांचं ईपीएफ वेळेवर जमा करत नाही. त्यामुळे संस्थांनी कर्मचाऱ्यांचा ईपीएफ वेळेवर भरावा यासाठी व्यवस्था आता तयार केली जाणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला आणखीन मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचं सीतारामन यांनी म्हटलंय. तसंच सरकारी बँकांमध्ये 22,000 कोटी टाकणार असल्याचंही त्या म्हणाल्या. 2020 मध्ये रेकॉर्ड ब्रेक 6,48,00,000 लोकांनी आयकर रिटर्न भरल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. कोरोना संकटापूर्वी कॉर्पोरेट करामध्ये कपात करण्यात आलेली आहे. यामुळे कराचा बोजा कमी झाल्याचंही त्या म्हणाल्या.
अर्थसंकल्पात बँकेतल्या पैशांवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. बँक बुडली तरी तुमचे 5 लाख रुपये इतकी अमाउंट आता सुरक्षित राहणार आहे. यासाठी तशी तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल व्यवहारास चालना मिळावी म्हणून केंद्र सरकारनं मोठी तरतूद केलेली आहे. निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून 1500 कोटींची तरतूद केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं नेहमीच स्वच्छ पाणी पुरवठ्यावर भर दिलाय. यासाठी जलजीवन मिशन लॉन्च केलं जाणार आहे अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. या अर्थसंकल्पात आरोग्यासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे असंही यावेळेस त्या म्हणाल्या. देशात 1 लाख कोटींचे 217 पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झालेत, तर पायाभूत सुविधांसाठी मोठी भांडवली तरतूदही करण्यात आली आहे. भांडवली खर्चासाठी 5,54,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यांना 2 लाख कोटी रुपये भांडवली खर्च दिला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. एमएसपी मध्ये मूलभूत परिवर्तन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाची खरेदी जोरात सुरू असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना 1.5 पट भाव देण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या कर्जासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. 16.5 लाख कोटींची तरतूद करण्यात आली. 2020-21 मध्ये शेतकऱ्यांना 75,060 कोटी गव्हासाठी देण्यात आले. आतापर्यंत गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या 43 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाल्याचंही अर्थमंत्री म्हणाल्या. मत्स्य व्यवसायाला गती देण्यासाठी देशभरात 5 फिशिंग हब तयार केले जाणार आहेत. तामिळनाडूमध्ये फिश लँडिंग सेंटरचा विकास करणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. गरीब कल्याण योजनेचा 2.76 कोटी गरिबांना लाभ झाल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असून आत्मनिर्भर भारतमध्ये युवकांना संधी दिली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार असल्याचंही त्या यावेळेस म्हणाल्या. देश मोठ्या संकटात असताना हा अर्थसंकल्प आलेला आहे. कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी गरिबांना गॅस रेशनची व्यवस्था करून दिली असंही अर्थमंत्री म्हणाल्या. कोरोना संकट काळात पंतप्रधान मोदींनी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणली. योजनेचा जनतेला मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याचंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. कोरोना काळात सरकारनं 80 कोटी गरिबांना मोफत भोजन दिलं. लॉकडाऊन केलं नसतं तर समस्या आणखीन वाढली असती असं सांगताना अर्थमंत्र्यांनी सर्व कोरोना वॉरियर्सचेही आभार मानले. कोरोना लसीसाठी यंदा 35,000 कोटी खर्च झाल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. लसीसाठी आणखीन पैसा पुरवला जाईल असंही त्या म्हणाल्या. आत्मनिर्भर भारताच्या पॅकेजमध्ये सुधारणा होणार असून 100 पेक्षा अधिक देशांना कोरोना लस देत असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. संसदेत ही माहिती त्यांनी दिलेली आहे. तसंच कोरोना काळामध्ये सरकारनं गरिबांना मदत केली असून 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आलंय. तसंच 8 कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन दिल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे. परवडणाऱ्या घरांवरील व्याज मर्यादेत 1 वर्षापर्यंत सूट वाढवण्यात आलेली आहे. परवडणारी घरं आणि भाड्याच्या घरांवर जुलै 2019 मध्ये 1.5 लाख व्याजावर कराचं सूट देण्यात आली आहे. जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर तुम्ही जे घर 2022 पर्यंत घ्याल त्यावर ही सुविधा मिळणार आहे. 15,000 शाळांचा स्तर सुधारण्यात येणार आहे. 100 नवे खासगी सैनिक स्कूल उभारण्यात येणार आहेत. राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी 3,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या डिजिटल जनगणनेसाठी केंद्राकडून 3,768 कोटींची तरतूद करण्यात आली. आरोग्य सुविधांसाठीची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 137% वाढवण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. आरोग्यासाठी 2,23,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 94,000 कोटींवरून यंदा थेट 2,23,000 कोटींची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सोलार उत्पादनावरील कस्टम ड्युटी वाढवली जाण्याची शक्यता आहे. भारतातील सोलार उपकरणांमध्ये वाढ व्हावी यासाठी आयात होणाऱ्या उपकरणांवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात येणार आहे. सौर ऊर्जेसाठी यंदा 1,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 1,005 कोटी पुनर्वापराच्या ऊर्जांसाठी देण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये देशात 7 नवे टेक्स्टाईल पार्क उभारले जातील अशी घोषणा केली. कापड निर्मितीत निर्यातीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. आता गुंतवणूकदारांसाठी नवीन चार्ट येणार आहे. विमा क्षेत्रात एफडीआय 49% वाढून 74% करण्यात आला आहे. वीज वितरण क्षेत्रासाठी
3,05,984 कोटींच्या तरतुदीसह नव्या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे। आता 2021-22 साठी एक हायड्रोजन एनर्जी मिशन सुरू करण्याचा प्रस्ताव ग्रीन पॉवरच्या माध्यमातून हायड्रोजनची निर्मिती करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। कोरोनामुळे देशाला आर्थिक पातळीवर मोठा फटका बसलाय। अशा आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी म्हणून केंद्र सरकारनं आपत्कालीन निधीत भरीव वाढ केलेली आहे। आपत्कालीन निधी 500 कोटींवरून 30,000 कोटींपर्यंत वाढवण्यात आला। नागरी बस वाहतुकीसाठी 18,000 कोटींची घोषणा करण्यात आलेली आहे। शहरांना 20,000 बसेस आता पुरवण्यात येतील। स्वच्छ हवेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे। वाहन स्क्रॅपिंग धोरणामध्ये बदल करण्यात आलाय। या धोरणाची सविस्तर माहिती लवकरच शेअर केली जाईल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली। देशात कचऱ्याची समस्या मोठी बनली असून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे। 1,78,000 कोटींचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे। बीपीसीएल, एअर इंडिया, एससीआय, आयडीबीआय आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करण्यात येणार आहे असं देखील यावेळेस अर्थमंत्र्यांनी सांगितलं। कोरोना काळामध्ये जानेवारी महिन्यात जीएसटी करातून विक्रमी 1.20 लाख कोटींचा महसूल मिळालाय। जानेवारीतील जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या महसुलापेक्षा 8% जास्त आहे। जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून हे सर्वाधिक कर संकलन असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय। 2021 मध्ये 34.83 लाख कोटी खर्चाचा अनुमान लावण्यात येतोय। आर्थिक वर्षात जीडीपी 6.5% घटण्याचा अनुमान आहे। 2020-21 मध्ये 9% घट झालेली आहे। 2020-21 मध्ये वित्तीय तूट ही जीडीपीच्या 9.5% इतकी असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं। ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी म्हणून 80,000 कोटींची आवश्यकता असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या अवकाश मोहिमेची घोषणा केली। न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यंदा PSLV CS51 हे लॉन्च करणार आहे। त्याचसोबत गगनयान या मानवविरहित मोहिमेचं प्रक्षेपण डिसेंबरमध्ये होणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली। केरळमध्ये 65,000 कोटींचे रस्ते बांधण्यात येणार आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये 6,075 किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी 25,000 कोटी देण्यात आले आहेत। उज्ज्वला योजनेअंतर्गत जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाईपलाईन योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे। उज्ज्वला योजनेचा आतापर्यंत 1 कोटीहून अधिक नागरिकांनी लाभ घेतल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या भाषणादरम्यान सांगितलं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये मोठी घोषणा केली आहे। देशभरात जवळपास 100 नव्या सैनिकी शाळा उभारण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचसोबत लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी 3 वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत। याआधी 6 वर्षांचे रेकॉर्ड तपासले जायचे। आतापर्यंत कधीही नव्हती अशा परिस्थितीत हा अर्थसंकल्प तयार झालाय। कोरोना संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं। कोरोना विरुद्धचा लढा 2021 मध्येही सुरूच राहील। कोरोनानंतरचा काळ बदलतोय। या काळात भारत हा एक आशेचा किरण बनलाय असंही त्या म्हणाल्या। नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। नवीन प्रकल्प इथे येऊ घातलेले आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपूरमध्ये मेट्रो आली। आता याच नागपूर मेट्रोसाठी सोमवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये 5,976,000 कोटींची घोषणा करण्यात आलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही मोठी घोषणा केली। भुसावळ खरगपूर रेल्वे महालवाहतूक कॉरिडॉरची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली। यासह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते जामनेर या मीटर गेज रेल्वे मार्गाचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून तो पुढे बोदवडपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 260 किलोमीटरचा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा भाग 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे। त्या संदर्भात निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली आहे। लवकरच 260 किलोमीटरचा साठी म्हणून टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे। मुंबई कन्याकुमारी महामार्गासाठी 64,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली। मुंबई ते कन्याकुमारी हा 1,760 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून यामुळे दोन्ही शहरांचा विकास होणार आहे। देशात केंद्रातर्फे राष्ट्रीय भाषांतर मिशन राबवलं जाणार आहे। भारतातील प्रमुख भाषांमध्ये इंटरनेटवर माहिती उपलब्ध होईल अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली। आत्मनिर्भर भारताचं आत्मनिर्भर बजेट असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली। सामान्य नागरिकांच्या फायद्याचं हे बजेट आहे असंही मोदी म्हणाले। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी मात्र टीकास्त्र डागलाय। सामान्य माणसाच्या हाती रोख रक्कम देणं तर सोडाच, मात्र मोदी सरकार देशाची मालमत्ता भांडवलदार मित्रांना देण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय।
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय. देशाला बळकटी देणारं विकास आणि नवनिर्माणाचं बजेट असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तसंच संकट काळात बजेट कसं असावं त्याचा उत्तम नमुना म्हणजे आजचं बजेट असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली. केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय. बजेटनं दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते कोरोना काळात रोजगार गमावलेल्या कोट्यावधी तरुणांच्या पदरी निराशाच पडली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडण्यात आलेला असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. केंद्र सरकारनं नाशिक मेट्रोचं मॉडेल स्वीकारलं ही आनंदाची बाब आहे. हे विकासाचं आणि नवनिर्माणाच्या धोरणाचं यश आहे. नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी 5976 कोटी रुपये आत्मनिर्भर भारताअंतर्गत देण्यात येणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी मुंबई संदर्भात केंद्राला सवाल केलाय. मुंबई मेट्रो का रखडवली असा प्रश्न त्यांनी विचारलाय. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक थापा मारणं आता बंद करा, बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर टीका केली. निवडणुका आहेत म्हणून निधी वाटप केलं का असा सवालही त्यांनी विचारलाय. देशात महाराष्ट्र आहे पण बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक मेट्रोला जाहीर केलेल्या निधीचं स्वागत, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय मिळालं हा सवाल भुजबळांनी विचारला. देश विकायला काढला असा आजच्या अर्थसंकल्पाचा अर्थ आहे, अशी खोचक टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प निराश करणारा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. देशाच्या अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्रातील गरीब सर्वसामान्य जनतेला काहीही मिळालेलं नाही. उलट हे बजेट म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकांचा जाहीरनामा असल्याचा घणाघात बाळासाहेब थोरातांनी केला. मैं देश बिकने नहीं दूंगा म्हणणाऱ्यांनी देशातील रेल्वे, एअर इंडिया विकायला काढली असल्याचं म्हणत बाळासाहेब थोरातांनी नाव न घेता थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला. आजचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची पिळवणूक करणारा असल्याची टीका मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. केंद्र सरकारनं दिशाहीन अर्थसंकल्प मांडून कोरोना आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पिचलेल्यांची पिळवणूक केल्याची टीका अशोक चव्हाणांनी केली. महाराष्ट्राला वाटाण्याची अक्षता दाखवल्याचं म्हणत हसन मुश्रीफांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून आजचं बजेट सादर केल्याचा निशाणाही मुश्रीफांनी साधलेला आहे. 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच बजेट मांडल्याचा आरोप काँग्रेसच्या राजीव सातव यांनी केला. सरकारनं फक्त उद्योजक मित्रांना खुश करण्यासाठी हे बजेट मांडलं का असा सवाल त्यांनी विचारला. आजचा अर्थसंकल्प पूर्णपणे निराशाजनक होता. महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातून काहीच मिळालेलं नाही. सर्वांचीच निराशा करणारा हा अर्थसंकल्प होता, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.